आज आपण आहोत नेवासा प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार भारतीजी कृष्णा परदेशी यांच्या संग आपण चर्चा करण्यासाठी आलो आहोत. या प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार आहे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून या लढत देत आहे. तरी भारतीजी आपण शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी लढत आहात, तरी या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? सामाजिक कार्य करण्यासाठी आवड आहे, त्याच्यामुळे करून आमच्या घरचे कशी बी समाज कार्य करण्यासाठी कधी उभाच राहतात. कोणाला नाही म्हणत नाही, कोणाला नाराजगी करत नाही. कधी गरज पडली तेव्हा जाते. अच्छा, कृष्णाजी आपल्याला नेहमी समाज कार्यासाठी मदत करत असतात. तरी कृष्णाजी, आपण आपल्या मिसेसला कशा प्रकारे मदत करतात समाज कार्यासाठी? प्रत्येकाला आडी अडचणी बरेच असतात. जे काही महिलांचे प्रश्न असतील, कुणाला आता प्रश्न फार छोटे छोटे असतात. कुणाला काय लाईट बिलचा प्रश्न असेल, काहींना लाईट बिल भरता येत नाही, बँकेत खाते खोलायचे प्रश्न असतील, किंवा केवायसी करायचे, कुणाला केवायसी करायचे प्रश्न असतात. फार छोटे छोटे गोष्टी असतात. त्या प्रत्येक गोष्टीत मी जसे मदत करता येईल त्या पद्धतीने. तर पुन्हा डोलचे प्रश्न असतात महिलांचे, आणि ज्या ज्या आमच्याकडे जे जे प्रश्न घेऊन येतील त्या प्रश्नांना आम्ही जी मदत करता येईल ती वेळोवेळी करत असतो. आपल्या मिसेस या निवडणुकीमध्ये उभ्या आहात, तरी या निवडणुकीमध्ये आपला त्यांना चांगला पाठिंबा आहे का? हा, 100% पाठिंबा आहे. आणि आम्हीच त्यांना इलेक्शनला उभं करण्याचा निर्णय घेतला. इथं सर्वसाधारण महिला असं आरक्षण पडलेलं आहे, आणि लोकांचं महिलांना पुढे येऊ देत नाही. आम्हाला प्राथमिक महिलांना प्राधान्य देण्याचं काम आम्ही या माध्यमातून ही आमच्या परिवारातली नवीन सुरुवात आहे. आणि आम्हाला या सर्व याच्यात त्यांना तसा राजकीय वारसा त्यांचे बंधू माजी सभापती आहे, त्यांचे चुलत भाऊ जे आहे ते संभाजीनगर येथील माजी सभापती आहे. आता ते सध्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत. दिलीप सिंग राजपूत असं त्यांचं नाव आहे. अच्छा, आपण ही निवडणूक काय विजन घेऊन समोर जाणार आहात? आपल्याला इथं तसं पाहायला गेलं तर फक्त प्रश्नच आहेत, फार अडचणी आहेत. या प्रभागात जनतेचे प्रश्न ऐकायला माणूसच नाहीये, आणि जे प्रश्न उपस्थित होतात ते नगरपंचायत मध्ये नेऊन मांडायला एकदम असं दमदार व्यक्तिमत्वाची इथं गरज आहे. ते दमदार व्यक्तिमत्व जनता शोधू राहिली. मला असं वाटतं माझ्या रूपाने मी हे सर्व जनतेचे प्रश्न सोडू शकतो. इथं पहिला प्रश्न होतो महिलांना उठलं का सकाळी, पहिला मोठा प्रश्न इथे पाण्याचा आहे. पाणी नळाला 8-8 दिवस येत नाही, पाणी येत नाही. मग महिलांनी ही दाद मागायची कुणाकडं? त्याच्यासाठी इथं हे जनतेचे प्रश्न लोक ऐकून घेतात पण वर मांडत नाही. ते मी वर मांडणार व भांडून तिथून इथं जास्तीत जास्त पाणी रोजच्या रोज कसं येईल त्यासाठी पहिला माझा प्रश्न असेल, पाणी रोजच्या कसं येईल, रोजच्या रोज कसं येईल. त्याच्यासाठी मी नगरपंचायतची भांडणार व तिथं मोठा निधी उपलब्ध करून देणार, असे मी जनतेला पहिले वचन देतो. दुसरा प्रश्न असतो कचऱ्याचा प्रश्न असा आहे, तर इथं कचरा महिला झाडून घेतात, त्या पायरीवर कुठेतरी बादलीत भरून ठेवतात, थोड्या वेळाने डुकरं येतात ते पांगून देतात. म्हणजे हा कचरा वेळोवेळी घंटा गाडी येत नाही. ही दाद मागणार कुणाकडे? हे पण सगळ्या गोष्टी असे फार विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असेल, इथं नाल्या झाल्या तर त्याच्यावर चेंबर नाही. चेंबर मागायला जावं तर नगरसेवक म्हणतात आमचं ऐकत नाही. नगराध्यक्षांकडे तक्रारी केल्या, नगरसेवकांकडे तक्रारी केल्या, कुणीही तक्रारी ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळं आता आम्ही असं ठरवलं का आपणच नगरसेवक होऊन या जनतेचा प्रश्न कुठेतरी वर मांडून वर भांडण उभा करून तो निधीच्या रूपाने विकासाचा गाडा आमच्या प्रभागात ओढून आणण्याचं काम आम्ही भविष्यात करणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये एकूण किती मतदार आहात आणि त्यामध्ये आपले नातेवाईक किती आहात आणि या नाते संबंधात आपल्याला काय फायदा होईल?
आपल्या प्रभागात तसं बघायला गेलं तर 1460 मतदार आहेत आणि 4 वेगवेगळे विभाग या प्रभागात जोडलेले गेले. नेवासा शहरात तसं बघायला गेलं तर हा सगळ्यात मोठा वार्ड आहे. प्रभाग 7 जो आहे सगळ्यात जास्त लोकसंख्येचा वार्ड आहे आणि मोठा एरिया याला दिलेला आहे. तर आपल्याला या प्रभागात आपला जनसंपर्क चांगला असल्यामुळे या प्रभागातच नाही तर शहरात तालुक्यात आमचा जनसंपर्क मोठा आहे. हे तर 3 गल्ल्यात आहेत. आमच्या प्रत्येक हिंदू म्हणून आम्ही सगळ्यांकडे बघतो. आम्ही कुठली जात किंवा पाहुणे वगैरे असं नातेवाईकाचं राजकारण हे काही मानत नाही. आम्ही एक हिंदू धर्म सगळ्यांना एकच धरतो आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही सगळ्यांकडे बघतो. आणि आता आपल्या प्रभागामध्ये आपल्या विरोधात कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत? तसे बघायला गेलं तर 3-4 पक्षाचे उमेदवार आहेत. शेतकरी क्रांतिकारी पक्षाचा उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि इतरही अपक्ष असे उमेदवार आहेत. ते आता 21 तारखेला कोण वापस घेतं कोण ठेवतं ते कळणारच आहे. लढत कशी होईल आपल्याला कसं वाटतं? या लढतीमध्ये आपला विजय होईल का? ह्या लढतीमध्ये आमचा 1 साइड विजय होणार आहे. या लढतीमध्ये आपला 1 साइड विजय होईल. तर आपण नगरसेवक झाल्यावर आपण काय प्रश्न सोडणार इथल्या नागरिकांचे? इथल्या नागरिकांनी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पाणी प्रश्न सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात पहिले पाणी प्रश्न पहिल्या 100 दिवसात मी पाणी प्रश्नाला काय नगरपंचायतमध्ये कागदपत्रे काय पूर्तता करता येईल ते पहिले 100 दिवसात मी करणार आहे. धन्यवाद. हे होते आपल्या कृष्णाजी भारती यांचे विचार मांडले आहे. तरी प्रभाग क्रमांक 7 मधून हे उमेदवारी करतात. महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी.